Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. Friends, once again in Vishwas Easy Learning. Up to this period, we have seen all types of tenses. Now in this period, we are going to see the future perfect tense and future perfect continuous tense, and it's changing from active voice to passive voice, because today we are taking two tense in a single video. So watch this video up to the end. आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्सच्या काळाची रचना कशी असते ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, सो फ्युचर परफेक्ट टेन्स मीन्स सब्जेक्ट. ओके, फ्युचर परफेक्ट असल्यामुळे शॅल हॅव किंवा विल हॅव राहणार. ओके, आणि परफेक्ट असल्यामुळे क्रियापदाचं रूप तिसरं आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. या पद्धतीने आपल्याला काळाची रचना असायला पाहिजे. कशामध्ये? फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळामध्ये. आणि याच रचनेचा अर्थ काय होणार? कर्त्याने क्रिया केलेली असेल, पूर्ण केलेली असेल, तेव्हा अशा पद्धतीनं जो काळ राहील तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ निश्चितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची रचना देखील तेवढीच लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं असणाऱ्या वाक्याचं जेव्हा चेंज द व्हॉइस करायचं तेव्हा कुठल्या सूत्रांचा उपयोग करायचा ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे, ते म्हणजे कसम या सूत्रानुसार. तर या अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधील वाक्याचा आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करू? चेंज द व्हॉइस करण्याचा प्रयत्न करू. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं एक वाक्य लिहून घेऊ आपण, ते म्हणजे दे विल हॅव कल्टिवेटेड. कल्टिवेटेड म्हणजे पूर्णपणे नांगरणी करणे किंवा पूर्णपणे मळणी करणे. दे विल हॅव कल्टिवेटेड दी वेस्टलँड. वेस्टलँड म्हणजे त्यांनी नापीक जमिनीचं काय केलं? पूर्णपणे नांगरणी केली किंवा त्यांची मशागत केली असं देखील आपण म्हणू. So it is given in active voice tense, active voice sentence in future perfect tense. आता फ्युचर परफेक्ट टेन्स मधील अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं सूत्र पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला चांगल्याच पद्धतीने माहित आहे, ते म्हणजे कोणतं? कसम. कसम आणि बाय प्लस सब्जेक्ट. ओके, क मीन्स कर्म मीन्स एन ऑब्जेक्ट, स मीन्स सहाय्यकारी क्रियापद मीन्स हेल्पिंग वर्ब, and म मीन्स मुख्य क्रियापद मीन्स मेन वर्ब. ओके, and बाय प्लस सब्जेक्ट. तर कशा पद्धतीने या सूत्रानुसार अगदी आपल्याला हे वाक्य सोपं करून पॅसेज मध्ये मांडता येईल ते बघूया. दे विल हॅव कल्टिवेटेड द वेस्टलँड. सो व्हॉट विल दे कल्टिवेट? सो दे विल हॅव कल्टिवेटेड वेस्टलँड. सो व्हॉट इज क हियर? द वेस्ट लँड. ओके, द वेस्ट. With the help of kasam we are going to see its answer. So what is ka here? The wasteland. Okay, क घेतला आपण, आता स घ्यायचा. स इथे दिलेला आहे विल हॅव. ओके, मग विल हॅव दिल्यानंतर आपल्याला माहित आहे की फ्युचर परफेक्ट आहे, आणि फ्युचर परफेक्ट असो की प्रेझेंट परफेक्ट असो की पास्ट परफेक्ट असो, त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज मध्ये एक जोड शब्द लावावा लागतो, एक सपोर्टिंग वर्ड वी हॅव टू टेक. सो व्हॉट इज विच सपोर्टिंग वर्ड वी हॅव टू टेक? बीन. बीन हा शब्द घ्यावा लागतो. द वेस्ट लँड विल हॅव बीन. देन म. म मीन्स मेन वर्ब मीन्स मुख्य क्रियापद. सो ऑलरेडी गिवन इन थर्ड फॉर्म. व्हॉट एव्हर वी वॉन्ट, जे काही आपल्याला पाहिजे ते ऑलरेडी परफेक्ट असल्यामुळे त्याच्यात दिलेलाच असतो, तो म्हणजे कल्टिवेटेड. And last, by plus subject. So by which subject here? They. They is given in subjective case and we want in objective case. So what is objective case? By of the देईन. म्हणजे आपलं उत्तर तयार झालेलं आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधलं, ते म्हणजे द वेस्ट लँड विल हॅव बीन कल्टिवेटेड बाय देम. अशा पद्धतीनं आपलं अचूकपणे उत्तर काढलेलं आहे आपण कोणत्या टेन्सचं?
फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये दिलेल्या वाक्याचं. ठीक आहे. यानंतर पुढे बघूया आपण नकारार्थी वाक्याचं कशा पद्धतीने ऍक्टिव्हाइज मधून पॅसिव्हाइज करायचं, ते म्हणजे निगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. निगेटिव्ह टाइप म्हणजे नकारार्थी वाक्य. त्यासाठी आपण एक वाक्य प्रश्न रूपात लिहून घेऊया. सो हिज बॉस will not have rejected designs. ओके, हे झालं नकारार्थी. नॉट असल्यामुळे नकारार्थी झालं. हिज बॉस विल नॉट हॅव रिजेक्टेड डिझाईन्स म्हणजे त्याच्या मालकाने किंवा त्याच्या बॉसने त्याची जी डिझाईन आहे ती रिजेक्ट केलेली नसेल. ओके, सो दिस इज गिवन इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, and we have to change from active voice to passive voice, and our same sentence in future perfect tense, and our formula is also same. Ka sum by plus subject. Okay, so what is ka here? Designs. Write down first letter capital designs. Designs से क झाला म्हणजे an object. नंतर स म्हणजे सहाय्यकार क्रियापद. won't have. will not means won't. Designs won't have लिहिलं आपण. क झालं स झालं. आपल्याला माहित आहे की परफेक्ट असल्यामुळे आपल्याला कोणता जोड शब्द घेणं आवश्यक आहे? BEEN. बीन. So designs won't have been. Then means main verb and already given in third form, and we want in also third form. So designs won't have been rejected. Designs won't have been rejected. And घेतलं म झालं पूर्ण. आता by plus subject. By. Then what is subject here? His boss. Now let us see the next type of sentence, that is interrogative sentence, and there are two types of questions. First of all, verbal question, and second, WH type of question. First of all, we will take verbal type of question. So for that we will take one example. Which example we will take? Will he have taken right decision? Question mark. So will he have taken right decision म्हणजे त्याने अचूक निर्णय घेतलेला असेल का? इट इज अ क्वेश्चन. यू मे टेक he has taken. Will he has taken right decision? Okay, so what is our formula? स क म. स means सहाय्यकार क्रियापद, means helping verb. का means कर्म, म means मुख्य क्रियापद, and by plus subject and question mark. So will he have taken right decision? Okay, now what is sa here? Will. Okay, write down as it is. Then ka, what is ka here? Right decision. Right decision. Will right decision next have का घेतलं, नंतर will right decision have next परफेक्ट असल्यामुळे आपल्याला कोणता शब्द लावणं आवश्यक आहे? बीन. विल राईट डिसिजन हॅव बीन. देन म मीन्स मुख्य क्रियापद, ऑलरेडी गिवन इन थर्ड फॉर्म, बीन टेकन, and by plus subject. By he is in subject. Subjective case we want in objective case. By him and question mark. So our answer is ready. So what is answer? Will right decision have been taken by him? Question mark. Did you understand? This is interrogative type and verbal questions. Okay. Now next question we are going to see, that is WH type of question.
W's type. So for that we take one example. So our example is, when will he have paid the bill? When will he has paid the bill? Okay. When will he has paid the bill? तो या बिलाचे देयकाचे पैसे केव्हा चुकते करेल. ओके, केव्हा चुकते केलेले असेल, किंवा केव्हा दिलेले असेल. ओके, दिस इज द टाइप ऑफ W's type of question, and our answer is, so when we change from active voice to passive voice, any interrogative type of questions, we have taken which formula? Sakama. And when we use WH question for changing active voice to passive voice, we have taken WH plus Sakama. म्हणजे तेच सूत्र राहील, परंतु WH वाक्यामध्ये आपल्याला WH हा शब्द कायम ठेवावा लागेल, आणि मग स नंतर क नंतर मग बाय प्लस सब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. ओके, सो नाउ चेंज. बघा, आता घेऊया आपण WH शब्द जसा तसे. वेन घेतला, नंतर सहाय्यकारी क्रियापद घेतला. ओके, वेन विल. नेक्स्ट नंतर क राहिला, तर क म्हणजे कर्म. तो व्हॉट इज कर्म हियर, विच इज कर्म हियर, an object, the bill. When will the bill. Next has. Next आता WH वर्ड झाला, स झालं, स नंतर क झालं, हा हॅज झाला. आता आपल्याला माहिती आहे की परफेक्ट असल्यामुळे काय मी घेणं आवश्यक आहे, बीन. ओके, when will the bill has been. बिल सिंग्युलर असल्यामुळे आपण हॅज घेतलं. आता इथे ही सिंग्युलर असल्यामुळे हॅज घेतलं, बीन. नेक्स्ट म्हणजे मुख्य क्रियापद, आणि ते पण मुख्य क्रियापद आपल्याला कोणत्या रूपात घ्यावं लागतं, थर्ड फॉर्म मध्ये, जो की ऑलरेडी दिलेला असतो, आणि ते म्हणजे पेड. नेक्स्ट when will the bill has been paid, and by plus subject. So what is subject here? He, and we have take in objective case him and question mark. अशा पद्धतीने WH शब्दाने दिलेल्या वाक्याचं आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर केलं. ते कसं, our question was, when will he has paid the bill, and answer is in passive voice, when will the bill has been paid by him, question mark. अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट टेन्स मधील प्रत्येक वाक्याचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करणे शिकलो. यानंतर जो काळ अगदी कमी वेळात किंवा कमी कालावधीत वापरला जातो, क्वचितच वापरला जातो, तो म्हणजे एनी परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असो, की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असो, त्याचं एक तरी वाक्य आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करतात. ते म्हणजे एका उदाहरणाने आपण या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस काळातील वाक्याचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करणे बघूया. सो वॉच दिस टेन्स. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की या तासिकेमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोन्ही काळाचा अभ्यास करणार आहोत, आणि त्याच्या काळातील ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. कारण की आपल्याला माहित आहे की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचा अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी फार क्वचितच उपयोग केला जातो किंवा त्याचे प्रश्न दिले जातात. म्हणून याचे अधिक वाक्य न बघता आपण थोडक्यातच या अफर्मेटिव्ह टाइप मधून आणि एक निगेटिव्ह टाइप मधून याचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचं रचना कशी असते किंवा या वाक्याची रचना कशी असते या काळातील. तर येस मीन्स सब्जेक्ट. ओके, देन shall have been or has been or will have been or has been. ओके,
करता असतो शॅल हॅव बीन घेतलं जातं किंवा विल हॅव बीन त्या वाक्यात असलं जातं. नंतर परफेक्ट असल्यामुळे हॅव राहणार, नंतर बीन राहणार, नंतर कंटिन्युअस असल्यामुळे क्रियापदाचं चौथं रूप असणार, नंतर ऑब्जेक्ट असणार म्हणजे कर्म असणार आणि उरलेलं वाक्य त्यामध्ये दिलेलं असणार. तर अशा पद्धतीने फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाची रचना केलेली असते आणि या काळाचा जो अर्थ आहे तो म्हणजे चालू पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ असं देखील म्हटलं जातं. आणि त्याचा अर्थ होतो करता क्रिया करीत आलेला असेल काही काळापासून. ओके, तर अशा काळातील जे वाक्य आहे त्याचं कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं ते आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टेकन अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एक होकारार्थी वाक्य घेतलं. त्या होकारार्थी वाक्याचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना काय सूत्र ठेवायचं, क स म बाय प्लस सब्जेक्ट. मग आता याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करू. सेंटेन्स इज गिवन, they will have been singing songs. They will have been singing songs. ते गाणे गात आलेले असेल काही काळापासून. ओके, तर व्हॉट इज अवर फॉर्म्युला, क स म and by plus subject. So what is क here, songs. ओके, राईट डाऊन songs, फर्स्ट लेटर कॅपिटल, वाक्याची सुरुवात असल्यामुळे songs. देन स मीन्स सहाय्यकारी क्रियापद. सो व्हॉट इज सहाय्यकारी क्रियापद here, will have been. तेच जशान तसं लिहून घ्या, have been. ओके, आता हा झाला स. आपल्याला माहित आहे की परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं तर कुठल्याही काळामध्ये म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असो की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असो, त्यामध्ये आपल्याला एक जोड शब्द घ्यावा लागतो, तो म्हणजे कंटिन्युअस असल्यामुळे बीइंग. कुठलाही कंटिन्युअस म्हटलं तर त्याला जोड शब्द घ्यावा लागतो बीइंग. सो सॉंग्स विल हॅव बीन बीइंग. ओके, बीइंग घेतलं. आता म मीन्स मेन वर्ब अँड वी वॉन्ट मेन वर्ब इन थर्ड फॉर्म. इट इज गिवन इन फोर्थ फॉर्म. अँड व्हॉट इज द थर्ड फॉर्म ऑफ सिंगिंग, सिंग, sung. Okay, songs will have been sung and by plus subject. So by they is subject here and in objective case by them. Full stop. अशा पद्धतीनं आपलं उत्तर तयार झालेलं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळातील वाक्याचं. सो क्वेश्चन वॉज दे विल हॅव बीन सिंगिंग सॉंग्स and answer is in passive voice, songs will have been being sung by them with the help of ka sa ma by plus subject. Okay, now next type of sentence is negative type of sentence. मग या निगेटिव्ह टाइप मधील वाक्याचं कशा पद्धतीने ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करू ते बघूया. ओके, वी विल नॉट हॅव बीन ऑब्झर्विंग दिस प्लेस. ओके, याचं नकारार्थी जरी असलं तरी देखील सूत्र काय राहणार तेच, क सम बाय प्लस सब्जेक्ट. क मीन्स कर्म. सो व्हॉट इज कर्म हियर, व्हॉट इज एन ऑब्जेक्ट, दिस प्लेस. ओके, दिस प्लेस. देन स सहाय्यकारी क्रियापद, विल नॉट हॅव बीन. सो विल नॉट मीन्स शॉर्ट फॉर्म ओंट, हॅव or has. This place won't have or has been. Then which supporting word we want, being. Okay, क घेतलं, नंतर स घेतलं, नंतर स घेतल्यानंतर त्याचा जोड शब्द देखील आपण घेतला. नाउ म इज रिमेन. सो व्हॉट इज म हियर, ऑब्झर्विंग इन फोर्थ फॉर्म, वी वॉन्ट इन थर्ड फॉर्म, ऑब्झर्व्ड. Observed. This place won't have been being observed and by plus subject. We is subject here and in objective case we take us. So this place won't have been being observed by us. म्हणजे आमच्याकडून या जागेची पाहणी केली जात नसेल. ओके, सो this is the type of affirmative sentence and negative sentence. मग फ्युचर परफेक्ट टेन्स या काळातील वाक्याचं आपण होकारार्थी आणि नकारार्थीचं
ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं ते बघितलं. अशा पद्धतीने आज इथे आपण एक एक काळाची रचना करत आणि त्याचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करत आज 12ही म्हणजे काळाचे जे उपप्रकार असतात त्याचे एकूण 12ही उपप्रकारांचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करणं, सोबतच त्याचं होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, WH क्वेश्चन याचं देखील आपण काय करणं शिकलो, ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करणं शिकलो. आणि ते पण अगदी सोप्या आणि साध्या सूत्रानुसार, ते म्हणजे कसम आणि सकमनी. तर या सूत्राचा कधीही विसर पडू देऊ नका, कारण की हे सूत्र तुमच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करताना कामी येईल. जसं मला माझ्या गुरूंनी दिलेला हा यशाचं सूत्र कसम आणि सकम मी आतापर्यंतही आपल्या इंग्रजीमध्ये वापरत आलेलो आहोत ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना. तेव्हा तुम्ही देखील कधीही हे सूत्र विसरू नका, म्हणजे या सूत्राचा उपयोग तुम्हाला पुढील तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, तुमच्या नातलगांना शिकवण्यासाठी कामी येतील. So thanks for watching this video up to the end. So don't forget to subscribe our channel and like our channel and share our channel. Thank you.